नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। हे अधिवेशन 25 मार्च म्हणजे पुढील 4 आठवडे सुरू राहणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन काही महिने पुढे असताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची परिपूर्ण तयारी केली होती। मात्र दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्याकडे आली असल्याचं सांगितलंय। या अधिवेशनामध्ये 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे। खरं म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाकरता प्रचंड तयारी केली होती आणि एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता। दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ ही माझ्यावर आलेली आहे। एक अर्थमंत्री म्हणून अजितदादांना जे मी जवळून बघितलं, कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थ खातं ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते। कारण अर्थव्यवस्थेची शिस्त ही ते सातत्याने पाळायचे। कधीही बेशिस्त कारभार ते चालवून घेत नव्हते आणि म्हणून आम्हाला खरं म्हणजे अर्थमंत्री म्हणून ते असल्यामुळे ही माहिती होतं की कुठे जर आम्ही अधिक लोकप्रिय अशा निर्णयांकडे गेलो आणि ते आर्थिक शिस्तीत बसत नसेल तर दादा आम्हाला स्पष्टपणे सांगतील की हे शक्य होणार नाही, ही आपली आर्थिक परिस्थिती नाही आणि जिथे आवश्यक आहे तिथे मार्ग देखील काढून देतील अशा पद्धतीचे दादा यावेळेस नाही आहेत। पण माननीय सुनेत्राबाईंनी पहिल्यांदाच या अधिवेशनाला सामोरं जात आहेत। राज्यसभेचा त्यांचा अनुभव आहे, विधानसभेत पहिल्यांदाच विधानमंडळात ते येत आहेत। पण मला विश्वास आहे की अनेक वर्षाचा जो त्यांचा अनुभव आहे त्यामुळे त्या देखील अतिशय ठामपणे ज्या पद्धतीनं दादा भूमिका मांडायचे तशा पद्धतीनं या अधिवेशनाला सामोऱ्या जातील। दरम्यान सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम हे अधिवेशनातून केलं जातं आणि देशभरात सर्वात जास्त काळ चालणारं आपल्या राज्याचं अधिवेशन असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलंय। अधिवेशनात नेमकं कुठल्या विषयांवरती प्रामुख्यानं चर्चा होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, मुंबई।